सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये QRT तैनात करण्यात आलेले आहेत। नांदेडमधील रुग्णालय आणि बाहेर जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलेले आहे। हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती उपचार सुरू आहेत। सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये QRT तैनात करण्यात आलेली आहे। जलद प्रतिसाद पथक हे तैनात करण्यात आलेले आहे। हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्याच रुग्णालयाच्या बाहेर आता जलद प्रतिसाद पथक हे तैनात करण्यात आलेले आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती कालच नांदेड या ठिकाणी हल्ला झाला होता। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेर जलद प्रतिसाद दल हे जवानाचे खरं तर हे सगळे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। QRT तैनात करण्यात आलेली आहे। ही सुरक्षा आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये सध्या आता चोख बंदोबस्त आहे। शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने तपास सुरू केलाय। ATSने आरोपी निहंग जसपाल सिंग याच्या पुण्यातील घरी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड साहिब गुरुद्वारात निहंग जसपाल सिंग यांनी सुखबीर सिंग बादल यांच्यावर किरपानने हल्ला केला। सुखबीर सिंग बादल पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते। गुरुद्वारात आल्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला। याच वेळी बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोर जसपाल सिंगला बाजूला केलं। आरोपी जसपालला पोलिसांनी तात्काळ अटक केली, मात्र या हल्ल्याचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। घटनेची माहिती घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यानंतर ATSनेही तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे। आरोपी जसपाल सिंग पुण्यातील सोलापूर बाजार लष्कर भागात वास्तव्याला होता। तो गेल्या 2 वर्षांपासून नांदेडच्या गुरुद्वारमध्ये सेवादार म्हणून धार्मिक सेवा देत होता। जसपाल सिंग पेशाने वकील, गरजू व्यक्तींना मदत करत असे अशी स्थानिकांची माहिती आहे। 2 ते 3 वर्षांपासून आरोपी आणि त्याची पत्नी नांदेडला वास्तव्यास गेल्याची माहिती आहे। मुलीचं लग्न झाल्यानं 3 वर्षांपासून पुण्यातील घरामध्ये कोणीही वास्तव्यास नाहीये। ATSचं एक पथक जसपाल सिंगच्या पुण्यातील घरी येऊन गेल्याची माहिती आहे।